त्यांची थोडक्यात ओळख करून देते. नृत्य विशारद आहेत. भरतनाट्यम आणि फोक डान्स हा त्यांचा हातखंड आहे आणि मुख्य म्हणजे गुरु डॉक्टर किशोपाल यांच्या त्या शिष्या आहेत. 18 वर्ष नृत्यालिका या इन्स्टिट्यूटमध्ये त्या भरतनाट्यमच्या हेड टीचर म्हणजे प्रमुख शिक्षिका म्हणून काम पाहतात. तसंच बऱ्याचशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून त्या जातात आणि तशीच एका कार्यक्रमामध्ये माझी ओळख झाली आरतीताईंची आणि आज आपण छानसा संवाद साधणार आहोत आणि त्यांचा आतापर्यंतचा नृत्याचा प्रवास आपण उलगडून घेणार आहोत. आरतीताई, अर्थातच सुरुवात तुमचं म्हणजे कथ्थकची आणि तुमची ओळख कधी झाली? भरतनाट्यम माफ करा. भरतनाट्यम आणि तुमची ओळख कधी झाली लहानपणापासून ते थोडं जाणून घ्यायचं. लहानपणापासून मी नाही केलं. लहानपणापासून मला आवड होती, पण काही कारणास्तव नाही जमलं तेव्हा. अच्छा. पण मी 10वीत होते आणि तेव्हापासून मी सुरुवात केली. अच्छा. 10वीची परीक्षा जशी दिली ना तशी मी नृत्यालिकामध्ये जॉईन झाली आणि तिथे जसं काय म्हणजे मॅडमचं आणि आमचं नातं जसं जसं हळूहळू हळूहळू असं वाढतच गेलं आणि नंतर मध्ये गॅप झाला लग्नाचं. तो गॅप झाल्यानंतर एकदा सहज त्यांना भेटायला गेले. ते म्हणाले की काय करतेस तू घरात बसून, चल पुन्हा जॉईन कर. म्हणजे माझ्या मेंटोर आहेत त्या. त्यांनी लिटरली म्हणजे पावलं त्यांनी चालत गेले ते पुढे, आम्ही फक्त जस्ट त्यांना फॉलो करत गेलो. आणि मला तरी असं वाटतं की क्लासिकल बेस असल्यामुळे आपण सगळे फॉर्म करू शकतो. मी सगळ्या मुलांना हेच सांगेन की बेस तुमचा मजबूत करा. बेस चांगला असेल तर तुम्हाला कुठच्याही फॉर्म मध्ये प्रॉब्लेम्स येणार नाही, पण ते पूर्ण करा. जसं आपण अभ्यास करतो तसं आपली कलाही जपली पाहिजे. बरोबर. असं एवढं. आणि मी आता वडाळा ब्रांच त्यांचा पूर्ण सांभाळते. आज आता 17-18 वर्ष झाली असेल मी. आणि माझ्याकडे अजून एक मुलगी आहे स्वाती म्हणून. ती आता तिचं लग्न झालं पण तरीही ती पनवेलवरनं माझ्याकडे अजून येते. म्हणजे असं आहे. आणि त्यांचा एवढा विश्वास आहे, मी त्यांना सांगते पण तुम्ही येऊन जा मॅमना, पण त्यांचा एवढा विश्वास आहे ना, तू सांगितलं ना बस. म्हणजे हे गुरु आणि शिष्याचं नातं म्हणाल ना खूप अतूट असतं. ते मला शब्दात नाही सांगता येणार. नक्कीच. आता डॉक्टर किशोपाल म्हणजे मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, सुबल सरकार जे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि हिंदीमध्ये पण काही मला वाटतं चित्रपटांमध्ये त्यांनी नृत्य दिग्दर्शनाचं काम केलं. तर सुबलदांची मुलगी म्हणजे डॉक्टर किशोपाल आणि यांच्याकडनं यांना नृत्याचे धडे तुम्हाला मिळालेले आहेत. तर सुबलदा, डॉक्टर किशोपाल आणि तुम्ही हे थोडं कसं म्हणजे कसं तुमचं नातं होतं आणि त्यांच्याकडून एक गुरु म्हणून एक शिष्याला काय शिकायला मिळालं ते जाणून घ्यायचं. बरंच शिकायला मिळालं. अंकलजी तर आमच्या सदैव वडिलांसाठी पाठीशी होते आणि ऍज अ गुरु म्हणून मॅडमनं मला जेवढं दिलंय ना ते म्हणजे मी बोलले ना तुम्हाला शब्दात नाही सांगता येणार. त्यांचं एवढं बारीक लक्ष असेल ना. मी अक्षरशः तुम्हाला खरं सांगते, मी मागे बॅक स्टेजलाच बरीच कामं केलेली आहे मागे. आणि कोण नसायचं तेव्हा मी तिथे जाऊन करायचे. त्यांना एवढा विश्वास होता की माझं माहेरचं नाव स्वाती डिचोलकर. तर त्या मला म्हणायचं नाही स्वाती तू तिथे जाऊन उभी राहा, कोण नसलं स्वाती इथे जा. त्यामुळे एवढी ती मला सवय झाली ना की कोण नसलं ना की रिप्लेसमेंट, मला ती एवढी सवय झाली ना की नाही कोण नाही ना तर आपल्याला ते. त्यामुळे मला ना पूर्ण तो डान्स पाठ व्हायचा. त्यामुळे कोण नसलं तर मी जाऊन तिथे हे असं नाही ते तसं नाही. मी अजूनही सगळ्यांना सांगते की तुम्ही लीड करताना तर लीड करायच्या आधी तुम्ही ग्रुपमध्ये डान्स करायला शिका. तुम्ही जर ग्रुपमध्ये डान्स व्यवस्थित केला, कारण एकाने चूक केली तर चालून जाते, पण ग्रुपमध्ये एकाने जरी चूक केली तरी सगळं पूर्ण नृत्य आपलं खराब होतं. तर ते त्यांनी मला खूप छान शिकवले की काही म्हणजे. आणि मेन म्हणजे बॅक स्टेजचं काम करणं, नुसतं आपण येऊन फक्त आपलं करायचं जायचं, हे मुळात त्यांनी आम्हाला शिकवलंय. त्या सगळं करायचं. एकट्या म्हणजे स्त्री असून सुद्धा त्यांनी एवढं पूर्ण आज इतकी वर्ष त्यांनी जवळजवळ 86 मध्ये आम्हाला रजिस्ट्रेशन मिळाले. तेव्हापासून आतापर्यंत एवढं त्यांनी तो मोठा डोलाराच म्हणाल तो एवढं म्हणजे त्यांनी सांभाळलंय ना, म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांना. तरी पण मला विचारायचं आहे की एक तुम्ही आता उल्लेख केला सोलो डान्स आणि ग्रुप डान्स, म्हणजे हे 2 प्रकार असतात कुठल्याही नृत्यामध्ये. तर सोलो डान्ससाठी म्हणजे सोलो तुम्ही जेव्हा परफॉर्मन्स करता म्हणजे ते पडंत असते, मग थोडं पहिलं लयकारी असते, हे सगळं जे प्रकार आहेत, किंवा आपण जर कृष्णाचं नृत्य म्हटलं म्हणजे माझा थोडा कथ्थकचा अभ्यास आहे म्हणून मी त्या दृष्टीने म्हणते. पण मग भरतनाट्यममध्ये सोलो परफॉर्मन्ससाठी काय तयारी करावी लागते आणि ग्रुप डान्स बसवतो तेव्हा आपण काय तयारी करायची? सोलो मध्ये पूर्ण
फर्स्ट ऑफ ऑल काय तुम्हाला फूट स्टेप पासून सुरुवात हा. होते. तुमची फूट Footwork, स्टेप हा. या फुटवर्क हे महत्वाचं असतं. आणि आम्ही असा अभ्यासक्रमच केलेला आहे, जवळजवळ 8.5 वर्षाचा कोर्स आहे. हा. त्याच्यामध्ये पण आम्ही फर्स्ट 3 इयर्स मध्ये प्रबोधन, मग अलंकार आणि विशारद आणि मग अरंगेत्रम असं सगळं. हा. तर ते जसं म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये तुम्हाला त्याची बेस समजली जाते. तुमचं श्लोक, तुमच्या फुटवर्क वर काम होतं, तुमच्या मुद्रांवर आम्ही सगळे कामं करून घेतो. म्हणजे लहान मुलांना ना वाचताही येत नाही, पण तरीही सुद्धा त्यांचे तोंडपाठ असतात श्लोक, अच्छा. कारण आम्ही तसं करून घेतो त्यांच्याकडनं. सिस्टमॅटिक फर्स्ट इयरला काय करायचं, सेकंड इयरला काय करायचं, म्हणजे त्याला सगळ्याला म्हणजे असे आम्ही आमच्या मॅडमने सिलेबस केले तसं खूप अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे तुम्हाला सांगेन ना, तुम्ही घ्याल तेवढं कमीच आहे इतकं. त्यामुळे सोलोमध्ये तुम्ही स्वतःच तो वर्क करा, तुमच्या मुद्रांवर तुमचं एक्सप्रेशन, सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं एक्सप्रेशन. तुम्ही किती सुंदर नाचलात आणि तुमच्या इथे काहीच नाही तर ते पोचणार नाही प्रेक्षकांना. बरं. तसंच तुम्ही तुमच्या जागा, तुम्हाला कसं पूर्ण तो स्टेज कसा कव्हर करायचा, ते ऑडियन्सशी तुम्ही कसे कनेक्ट व्हाल. कारण तुम्ही नुसतं स्वतःसाठी नाचलात तर ते ऑडियन्स पर्यंत पोहोचणार नाही. तसंच ग्रुपमध्ये पण तसंच. ग्रुपमध्ये सुद्धा तुमचं कॉर्डिनेशन चांगलं पाहिजे. तुमच्या जागा म्हणजे तिने काय केलं, मी काय केलं, चुकून समजा आपलं नृत्यातनं राहिलं काय करायचं, तरी सुद्धा त्याला मॅच करणं. कारण ऑडियन्सला माहिती नसतं, प्रेक्षकांना माहिती नसतं तुम्ही काय करतात. पण ऍज अ नृत्यांगना, ऍज अ डान्सर तुम्हाला माहिती पाहिजे की मला काय प्रेझेंट करायचंय, मला म्युझिकला कनेक्टेड काय करायचं, साऊंड महत्व, सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. नुसतं नृत्य करणं महत्वाचं नाही, तुम्हाला साऊंडशी पण महत्व, म्हणजे तुम्ही जे साऊंड तुम्ही कसं म्युझिक एक्सेप्ट करता तेही महत्वाचं आहे. तसंच घुंगरूला जास्त महत्वाचं आहे. तुम्ही घुंगरू कसे बांधता, नुसतं बांधून पण तुमची प्रॉपर्टीज ना महत्व, तुमच्या कॉस्ट्युमला महत्व, तसंच तुमच्या मेकअपला आणि ज्वेलरी. तेच म्हणजे सगळं ऑल ओव्हर येतो तुमच्या ह्याच्यामध्ये. आहार याला म्हणतात. किती सुंदर ना ते, असं हाताला रंग वगैरे खूप छान वाटतं. आणि तुमच्या मुद्रा त्यामुळे खूप छान वाटतं. जेवढं अट्रॅक्टिव्ह तुम्हाला करता येईल ना तेवढं. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं तेच हवं असतं. तुम्ही स्वतः आनंदी राहाल तर तुम्ही दुसऱ्यांना आनंद द्याल ना, मग ते असतं. मग ती कथा असते, नृत्य नाटिका असते. तर आमच्या मॅडमने तेव्हा उत्सव म्हणून एक छान बॅले बसवलेला. नंतर पिकनिक मध्ये पण एक छान म्हणजे वेस्टर्न आणि याचं मिक्स होतं. नंतर सप्तरंग म्हणून 7 रंग दाखवलेले, प्रत्येकाचे उलगडून दाखवलेलं. म्हणजे जसं म्हणजे आता त्यांनी आम्हाला ती काय म्हणतात ती पुंजी वारसा तो आम्ही आपल्या जसं आम्हाला जमतं तसं आम्ही तो पुढे नेतो. मी त्या सगळ्यांना हेच आवाजून सांगते, तुम्ही कम्प्लीट करा. जसं शिक्षण आहे तसं ही कला पण आपली आहे, तीही तुम्ही कम्प्लीट करा, अर्धवट करू नका. कारण आता कसं लाईन झोन मध्ये एवढं झालंय, सोशल वर्क एवढं, सोशल मीडिया एवढं झालंय ना की थोडंसं केल्यावर सुद्धा लोक खूप असं भरपूर काहीतरी. तर असं न करता तुमचं बेस मजबूत व्हायला पाहिजे, मग तुम्हाला भीती नाही वाटणार कुठेही काय करायची. नक्कीच खूप छान माहिती सांगताय आणि तुमच्याकडनं खूप बारकावे आपण नृत्यातले जाणून घेतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आरती राजाध्यक्ष यांच्याकडनं भरतनाट्यमचे थोडेसे धडे घेऊया. आज आपण भरतनाट्यमच्या नृत्य विशारद शिक्षिका आरती राजाध्यक्ष यांच्याशी बातचीत करत आहोत. आरतीताई, आता मला असं जाणून घ्यायचंय की आता आपण तुम्ही कसं शिकलात आणि डॉक्टर किशोपाल आणि तसंच सुबलदांकडनं तुम्हाला नृत्याचे धडे तुम्ही कसे गिरवले हे आपण जाणून घेतलं. तसंच सोलो डान्स आणि सगळ्या आपल्या ग्रुप डान्सचे आपण परफॉर्मन्सेस कसे करायचे असतात हेही तुम्ही सांगितलं. त्याच्यामध्ये साथीदार पण आले नाही का, म्हणजे मृदंगम असतील किंवा गाणारे असतील आणि हे, तर त्यांचं कोऑर्डिनेशन आपण कशा प्रकारे ठेवलं पाहिजे ते थोडंसं जाणून घ्यायचंय. कारण दरवेळी आपण प्रत्येक कार्यक्रमाला ते वेगवेगळे असतात. हल्ली खरं ते पेनड्राईव्ह आणि पहिल्यांदा कॅसेट असायची ते असं ऐकायचं. आणि भरतनाट्यम हे शास्त्र मुळात दक्षिण भारताचं आहे, ते आता महाराष्ट्रात त्याची सद्यस्थिती काय आहे ते थोडंसं जाणून घ्यायचं. कसं असतं, आता विशारद झाल्यावर आपण अरंगेत्रम करतो. आता आमच्या नृत्यालिकामधनं बऱ्याच मुलींनी अरंगेत्रम केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही जणी लाईव्ह करतात, म्हणजे त्याच्यामध्ये मग ती रिहर्सल्स असते. आताच आपल्या म्हणजे नृत्यालिकामधनं
एक अमेरिकेमधनं अच्छा. स्टुडंट आहे. वा. आपला आउट ऑफ इंडियामध्ये पण नेदरलँड आहे, हम्म. दुबईला आहेत, असे बरेच स्टुडंट्स आहेत मॅडमच्या. तर त्यांना इच्छा होती की इथे येऊन अरंगेत्रम करा हा. मॅडमच्या समोर. हम्म. तर त्यांनी इथे आले. मग त्याच्यानंतर 15 दिवस कंटिन्यू रिहर्सल्स असते. अच्छा. कारण गाणारे, हो. सगळं वाद्य वादक, वाजवणारे मॅडम स्वतः अच्छा. तिथे आहे. तर ते सगळं म्हणजे फार जातीने मॅडम स्वतः लक्ष देतात. हा. म्हणजे बारीक बारीक म्हणजे त्यांच्याकडं मी तुम्हाला सांगू ना, मला त्यांच्याकडनं मी काय सुरुवात करू आणि काय अंत करू हे मला कळत नाही. इतकं त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. हा. म्हणजे मी काहीच नाही, म्हणजे काहीच नाही इतकं त्यांच्याकडनं. आणि त्यांचे वाचन, त्यांचं अभ्यास, मराठीमध्ये प्रभुत्व इतकं अच्छा. सुंदर. ते स्वतः बेंगॉली असून सुद्धा हो. मला बेंगॉली कळतं, मला बोलता येत नाही हा. फक्त. पण त्यांची सगळी म्हणजे त्यांची भाषा मला कळते, फक्त अच्छा. बोलता येत नाही. हा. पण तर एवढं त्यांचे बारकावे आहेत ना त्याच्यामध्ये, त्यामुळे आम्ही त्याचा तो अभ्यास आधी करून घेतो. रिहर्सल्स त्यांचं असं म्हणणं असतं की रिहर्सल महत्वाचे. आणि मी हा. तेही वडाळा माझा जो मी ब्रांच सांभाळते तिथे माझं तेच म्हणणं असं, तुम्ही लगेच उद्या जाऊन, आज माझा शो आहे तर उद्या जाऊन मी डायरेक्ट स्टेजवर करेन नाही. म्हणलं नाही, तुम्हाला ती रिहर्सल करावीच लागणार. हा. कारण तुम्ही रिहर्सल नाही केलं आणि तुम्हीच मोठे मोठे कलाकार चुकतात, हो. आपण काहीच नाही हो. बरं. मोठे मोठे कलाकार चुकतात तर हा. आपण काय आहोत. तर मी त्यांना तेच सांगते, रिहर्सल महत्वाचे. तुम्ही जर त्याचा अभ्यासच नाही केलात आणि डायरेक्ट तुम्ही तिथे जाऊन प्रेझेंट केलं तर तिथे आपण गोंधळणारच. हा. तर तुमचा तो अभ्यास महत्वाची, तुमची रिहर्सल महत्वाची. मग ते आम्ही अरंगेत्रमला जवळजवळ 3 महिना आमची रिहर्सल असते. आम्ही जेव्हा बुक करतो हॉल कोणता, त्याच्यानंतर 3 महिना कंटिन्यू रिहर्सल्स असते. ओके. हा. रिहर्सल मग ती 2 तासाची असो, 1 तासाची असो, पण एकही दिवस आम्ही तिथे घालवत नाही. ती लिटरली म्हणजे फर्स्ट आता पहिला आपण काय घेणार आहोत तर गणेश कौतुकम घेणार आहोत, हा. अलारिपू घेणार आहोत. तर त्याच्यावर आम्ही पूर्ण 5 दिवस त्याच्यावर अभ्यास करतो की हा कसं घ्यायचं, स्टार्ट कशी करायची. समजा ती स्टुडंट आपली तिथे रॉंग होते तर तिला पुन्हा परत, असं नाही की तिथे ती चुकली तर पुढे जा, नाही, ती पुन्हा आम्ही पुन्हा फर्स्ट पासून सुरुवात करतो. मग त्याच्यात आम्हाला वेळ गेला तरी चालेल की ते तिने व्यवस्थित केलं तर तिला ते 3 महिन्यांनी ती जे काही प्रेझेंट करणार आहे ते तिचं परफेक्ट असणार. हे मी नेहमी सगळ्यांना सांगते की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट सगळ्यांना. आणि भरतनाट्यमसाठी रियाज असा असतो का, म्हणजे आता गायक असतील ते एक खर्च लावणं किंवा असं सगळं ओंकार साधना करणं? आम्ही आता स्टार्टिंगला आम्ही वर्कआउट करतो त्याच्यासाठी आम्ही ओंकार करतो. नंतर वॉर्मअप असतं ते करतो. ते का करतो की नाही तर बॉडी आपली तशी स्टिफ राहते. सो त्याच्यासाठी थोडंसं आपली बॉडी वॉर्म करण्यासाठी ते आम्ही प्रत्येक ह्याला मॅडमने दिलेले ते श्लोक्स असतात ते पूर्ण श्लोक्स आम्ही कम्प्लीट करतो, वॉर्मअप करतो आणि मग सुरुवात करतो. मग ते तट्ट देव पासून असू दे ते पुढे सगळे अडयूज असू दे, सगळे त्याच्यासाठी आपला बेस हा महत्वाचा आहे. आता थोडे कार्यक्रमांकडे त्या दृष्टीने मी विचारते की वेगवेगळे, म्हणजे आता कथकमध्ये कसं की एक कृष्ण कथा असते, भरतनाट्यममध्ये पण कृष्ण यशोदा हे असतं. त्याच्यानंतर रामायणाचे थोडं गीता रामायण वगैरे आपण करतो. त्याच्यानंतर बरंच असं थोडे थोडे असे काही तुम्ही कल्पना विश्वात तुमच्या असे रंगणारे असे काही कार्यक्रम सादर केले आहेत का? हो, बरेच केले आहेत. म्हणजे स्टार्टिंगला तर आम्ही उत्सव जो होतो ना तो पूर्ण सणांचा तो फर्स्ट आमच्या मॅडमने सुरुवात केली. जेवढे सण आहेत मग त्याच्यामध्ये गणपती असू दे, होळी असू दे, नवरात्र, सगळे कोळी नृत्य असू दे, सगळे म्हणजे नारळ आपण सोडतो तेव्हा म्हणजे सगळं ते पूर्ण उत्सव मध्ये त्यांनी ते. आणि तो आम्ही आमचे बरेच शोज झाले तेव्हा. म्हणजे आम्ही तेव्हा विचारही नाही करायचो. आता तरी पेमेंटचा विचार तेव्हा आम्ही खरंच विचार नाही करायचो. मॅडमनी सांगितले लिटरली, मी तर रात्री किती उशीर आली ना तरी मी माझी बॅग लावून ठेवली, कारण माहितीये दुसऱ्या दिवशी मॅडम मग ते टेम्पोने जा कशानेही जा आम्हाला आनंद मिळायचा. आणि आमची मॅडम इतकं छान तैनात ठेवायचे ना खाण्या. आणि दादा मॅडमचे मिस्टर खूप म्हणजे त्यांनाही आम्हाला विसरता येणार नाही, कारण की त्यांनी आमच्या खाण्यापिण्याची एवढी काळजी घेतलेली की आम्हाला कधी असं वाटलं नाही की आमचे पॅरेंट्स आमच्या बरोबर नाहीयेत. नाही तर म्हणजे कसं असं मी म्हणत नाही, पण खरंच सांगते तेव्हा म्हणजे आम्हाला फक्त नृत्य झोपेत उठेत
मी त्याच्यातही माझं शिक्षण कम्प्लीट केलं असं नाही, कारण त्यांचं एवढं हे होतं की तुम्ही शिक्षण कम्प्लीट करा, शिक्षणाबरोबर तुमची कला पण जपा. तर हे त्याच्यामध्ये आम्ही क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके त्यांचं ते, नंतर उत्सव तो, पिकनिक आणि सप्तरंग, असे बरेच म्हणजे सगळे इव्हन म्हणजे आता मला तेवढं सांगता येणार, पण गणपती, त्याच्यामध्ये अजून विविध प्रकार आहेत. नंतर लोकनृत्य सगळे, पंजाबी असो, नंतर तारपा असो, सगळे. म्हणजे फोक नृत्याचं शिक्षण सुद्धा तुम्हाला डॉक्टर यांच्याकडेच मिळालं? प्रश्नच. आणि आम्ही आता आमचं हे पण कसं केलेलं आहे, अर्धा भरतनाट्यम केलेलं आहे, अर्धा लोकनृत्य. लोकनृत्यामध्ये कसं, लोकनृत्य म्हणजे काय, त्याचं पण मॅडमने एक बुक केलेलं आहे. हो, त्यांचा अभ्यासच एवढा छान आहे ना की खूप छान. आणि त्यांना कसं द्यायचं, फक्त द्यायचं, मुलांना कुठे राहता कामा नये. त्यामुळे जेवढं देता येईल तेवढं द्या, एवढं त्यांचं म्हणणं. आता थोडस म्हणजे ही आपली खूप प्राचीन अशी कला आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दक्षिण भारतात याचा उगम आहे. आता सध्या स्थिती कशी आहे, म्हणजे आता मुलं भरतनाट्यम, कथक हे नृत्याचे धडे शिकायला येतात का, की जास्ती साल्सा आणि ते सगळं फोक डान्स शिकायला येतात? तुमच्या क्लासमध्ये कसं चित्र आहे? नाही, आहेत, माझ्याकडे पण आहेत. माझ्याकडे बरीच मुलं आहेत ना की साल्सा करतात, हिपहॉप आहे. आम्हाला त्याच्या विरुद्ध आमचं काही म्हणणं नाही, फक्त एवढंच की तुम्ही बेस करा. क्लासिकल तुमचा बेस असेल, मग तो कथ्थक असू दे, भरतनाट्यम आहे, तो तुम्ही बेस केल्याने तुम्हाला कुठच्याही फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. पण कसं असतं ना, शेवटी आपली ते आपलंच असतं, आपली आवड आपल्याला असते. त्यामुळे सगळ्या फॉर्म काही वाईट नाहीये, एवढं म्हणणं. माझ्याकडे जी स्टुडंट आहे ना, त्या फुलवा कामकरकडे पण आहेत. अच्छा. एवढी छान स्टुडंट आहे माझ्याकडे त्या. पण त्यांचं क्लासिकल पण खूप छान आहे, तसंच वेस्टर्नही छान आहे. तर मी असं म्हणूच शकत नाही की फक्त माझं एवढंच की तुम्ही क्लासिकलला धरून तुम्ही जर वेगवेगळे फॉर्म केलेत तर ते जास्त, कारण आपली संस्कृती आहे ती, बरोबर, ती लोक पावता नाही, एवढं माझं. आणि आपणच आपल्या नृत्याचं किंवा आपल्या हे सांस्कृतिक ठेवाय त्याचं आपण संवर्धन करणं फार गरजेचं आहे. नक्कीच. आता तुम्ही परीक्षक म्हणून जाता, त्या मुद्द्याकडे मी येते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून जाता, नृत्याचे परीक्षक किंवा कथाकथनाचे किंवा कुठल्याही जॉनरचं आपण म्हणूया. आता सध्याचं हे फास्ट युग आहे आणि आपण मगाशी सोशल मीडियाचा उल्लेख केला, त्याच्यावर लगेच पब्लिसिटी मुलांना हवी असते, नेम, फेम आणि पब्लिसिटी. तर त्याकडे न बघता एक कलापासना, पूर्वी कसं आपण, तुम्ही सुद्धा कलोपासक जास्ती होतात, म्हणजे आपल्याला हे शिकून काय मिळणार ह्याचा आपण कधी विचारच नाही केला. तर नेहमी आपल्याला आनंद मिळाला, आपला आनंद आपल्याला जर मिळाला तरच आपण तो दुसऱ्यांना देऊ शकतो. आणि त्याच्या मागे फक्त आनंद मिळणं एवढंच होतं. कलेतनं आपल्याला आनंद मिळणं हेच आपलं म्हणजे काय म्हणतात ते इति कर्तव्य होतं. पण आता तसं नाही. ह्यातून तुम्ही जसं मगाशी म्हणालात, ह्यातून ह्या शो मधनं मला किती पैसे मिळणार, मग मी का जायचं, तर ते थोडंसं सांगा. आणि आता हे जे सगळं हे चालू आहे सगळ्या चॅनल्सवरती, आणि ती स्पर्धात्मक युग झालेला आहे, त्यामुळे कम्पॅरिझन होतं मुलांमध्ये आणि खूप लहान वयात मुलांना मोठे मोठे टास्क दिले जातात. मला हे ऍक्च्युली बोलायचंच होतं की आता काय झालं ना, मुलांना ना अगदी म्हणजे तुम्हाला सांगते ना, आपण म्हणतो बाल मजूर नाही पाहिजे ना, मग हे काय आहे, म्हणजे मुलांना अक्षरशः छोट्या छोट्या, जिला बोलता येत नाही तिला पण जबरदस्ती तिला ते छान छान साडी घालतात आणि ते मेकअप एवढा चढवतात ते, की मला वाईट वाटतं की अरे ते तिला अजून काहीच कळत नाही त्याच्यामध्ये. शिकवा तुम्ही, माझं असं म्हणणं, तुम्ही जबरदस्ती करू नका. जिला काहीच त्या गोष्टीचं माहितीच नाहीये आणि तुम्ही तिला ते उच्चार एवढे कठीण देता, मग ते रॉंग आहे असं मला असं वाटतं, म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे सगळे रियालिटी शो हे अगदी, आणि त्याच्यामुळे ना त्यांच्यामध्ये ना तो कॉम्पिटिशन, की ही कशी जाते पुढे की मी कशी जाते पुढे, हाच आहे. आणि तो नसावा. कला म्हणजे कलेसारखं तुम्ही हे करा ना, त्याची म्हणजे पूजा करा. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही की मी हे असं नाही म्हणत, पण इव्हन पालकांनी त्याची उपासना व्यवस्थित करा, तर तुमच्या मुलांना. मला नाही जमलं म्हणून मी हिला करायला लावते, तिला नाही आवडलं तरी चालेल, पण मी माझ्या वडाळा माझ्या ब्रांचमध्ये, माझ्या नृत्यालिकाच्या वडाळा ब्रांचमध्ये मी 2 क्लासेस फ्री मध्ये ठेवलेले आहेत. अच्छा. का तर त्या मुलाला येऊन
कळू दे की मला आवडतंय का. हा. आता पण लास्ट सॅटर्डेला मुलगी आलेली, मी म्हटलं प्लीज त्यांना येऊ दे, 2 क्लासेस अटेंड करू दे, त्यांना जर खरंच आवड असेल तर तुम्ही ऍडमिशन घ्या, नाही तर काय तुम्ही ऍडमिशन घेणार जबरदस्ती, ती कंटाळणार 2. कारण भरतनाट्यम हे बेस आहे, कठीण आहे. हा. त्यामुळे मग ती कंटाळणार. म्हणून मग म्हटलं तर तुम्हाला खरंच मुलांना, मी बघते त्यांना की आवड आहे. तर लास्ट टाइम एक मुलगी आलेली, तिला एवढी आवड आहे ना की मी, आणि आम्ही काय करतो, बिंदास त्यांना उभं करतो, येऊ न येऊ मागे उभे राहा, करा. समजतं की तिला आवड असेल तर ती ऑब्व्हियसली अशी हात वर करणार, नाही आवड तर ती अशी नुसती बघत राहणार. ओके. तर मी मग करणार. तर ती मुलगी मी तिच्या मम्मीला पण म्हणाली, बघा ती खूप छान आहे, तुम्ही तिचं ऍडमिशन घ्या म्हणून. नाही आवड तर तुम्ही तिला जबरदस्ती करू नका. तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलीकडनं करून घेता, ते चुकीचं आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. त्यामुळे मुलांना तुम्ही काय करायचं, कसं करायचं ह्याचं पण तुम्ही नॉलेज द्या. मी इव्हन त्याच्याबरोबर शेअरिंग शिकवते माझ्या मुलांबरोबर. ब्रेकमध्ये आम्ही पूर्ण गोल असं एकत्र बसवतो. कधी कधी एकटं बाळ असतं, त्यांना शेअरिंग नाही माहिती, त्यामुळे ती कोपऱ्यात बसते. मग तिलाही सांगते नाही तू सगळ्यांबरोबर आहे. मग माझ्यापासून मी सुरुवात करते की माझ्या डबातलं खाऊ मी प्रत्येकाला देते. त्यांना सवयच झालेली आता प्रत्येकाला. मग ती शेअरिंगचं कळतं की शेअरिंग करायला पाहिजे, मग एकमेकांशी बोलायला पाहिजे. बऱ्याचशा मुलींना अजिबात बोलत नाही. मग हळूहळू त्यांना थोडंसं आम्ही थोडा मोकळा वेळ देतो ब्रेकमध्ये, मग त्या मजा करतात. मग असं वाटतं की मग एक बोलते माझे हा क्लास असतो, तो क्लास असतो, कराटे क्लास असतो, ड्रॉइंग क्लास असतो, सिंगिंग क्लास असतो. म्हटलं एवढे क्लासेस, मग ती बिचारी आराम कधी करणार, थकून जाणार ना. मग मी ब्रेकमध्ये थोडं खेळायला देते, थोडी मजा करते. मग त्यांच्याकडनं मला कळतं की हिला किती प्रेशर आहे डोक्यावर. मग त्या पालकांना मी बोलवते आणि विचारते. आता असं झालंय की त्यांच्या पालकांशी कमी बोलतात, मला येऊन सांगतात टीचर असंच झालं, टीचर असंच झालं, मला असा असा त्रास आहे. मग त्यांचे पालक येऊन मला सांगतात टीचर प्लीज सांगा ना की माझ्या मुलीला असंच आहे ते. मग मलाही खूप आनंद मिळतो, चला आपण काही नाही तर निदान त्यांचे आई तरी होऊ शकलो. असं मला मुलगी नाहीये तर मला खूप आनंद आहे की मला 35 मुली आहेत. नक्कीच. आणि परीक्षक म्हणून जाताना काय अनुभव येतात ते जाणून घ्या. परीक्षक म्हणून जाताना तर खूप छान छान अनुभव येतात. कसं असतं माहितीये, परीक्षक मध्ये काही काही जणांकडे असं पण असतं की एवढे जण सिलेक्टेड आहे, तुम्ही त्यांना सिलेक्ट करा. पण मला ते माझ्या ह्याच्यात बसत नाही, माझ्या प्रिन्सिपल मध्ये बसत नाही. मला असं वाटलं की नाही योग्य आहे तर मग तुम्ही तुमचं काही असू दे. मी म्हटलं नाही मी तिला देणार म्हणून. तुम्ही विचार करा, तुम्हाला द्यायचं तर तुम्ही द्या, पण मी त्यांना देणार कारण ते योग्य आहे. जर योग्य आहे तर तुम्ही त्यांना द्यायलाच पाहिजे ना. मग आता आपण जिथे भेटलो तिथे सुद्धा मी तुम्हाला माहितीये अगदी आकार उकार पण नाही, ज्या राहिल्या त्या हेल्दी होत्या. त्यांनी मला म्हटलं की ताई तुम्ही मला कसं दिलं. मी म्हटलं तुमचं मी पूर्ण अटायर बघितलं, तुम्ही त्याच्यामध्ये समरस होऊन तुम्ही सगळं करत होता, त्यामुळे मला तुमचं आवडलं. त्याच्यामध्ये मी तुमची फिगर नाही बघितली, काही नाही बघितलं. तर तुम्ही कसं प्रेझेंट करता तर ते, आणि परीक्षकांना काय हवं असतं तेच हवं असतं, प्रेक्षकांनाही तेच हवं असतं. त्या ह्याने मी वर्गवारी करते. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आरती राजाध्यक्ष यांच्याशी आपल्या डान्सच्या गप्पा चालू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आज आपण आरती राजाध्यक्ष या भरतनाट्यम नृत्य विशारद शिक्षिकेशी गप्पा मारत आहोत आणि त्यांचे गुरु होते डॉक्टर किशोपाल. आरतीताई मला आता असं सांगा की आता पुढचे प्रोजेक्ट काय आहेत, कारण हे कसं नृत्याविष्कार म्हणजे हा एक कलेचा आविष्कार असतो आणि तो कलावंताला स्वस्त बसू देत नाही. नवीन नाविन्याचा ध्यास प्रत्येक कलाकाराला असतो. एक प्रोजेक्ट झाला की आपल्याला दुसऱ्याचे वेध लागतात आणि तुम्ही तर नक्कीच एवढ्या सुंदर आहात, इतकी वर्ष 18 वर्ष आहात, तर क्रिएटिव्हिटी अगदी नेहमीच काहीतरी करत राहणार असणार. तर त्या दृष्टीने मला सांगा की तुमचे फ्युचर प्रोजेक्ट काय आहेत ते जाणून घ्यायचे. फ्युचर प्रोजेक्ट म्हणजे माझं आता नाटक चालू आहे. आता आम्ही 19 तारखेला प्रयोग केला त्याचा.
शिवप्रताप म्हणून. बर. त्यांचे निर्माते आपले प्रवीण राणे सर आहेत. हा. नंतर त्यांचे लेखिका हा. श्रुतीताई परब आहे. ओके. आणि निलिमा खोतताई आहे. हा. आणि या दिग्दर्शन पण त्यांनीच केलेलं आहे. जवळजवळ आम्ही 45 महिला भूमिका करतोय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये माझा छोटासा रोल आहे. मी जिजाऊंचा रोल केलेला आहे. तर मी प्रयत्न केला आहे. शेवटी प्रेक्षकांच्या हातात आहे. तर आता 9 तारखेला पण प्रयोग आहे. मी तुम्हाला आमंत्रण करते, तुम्ही नक्की या पाहायला. आणि त्यामध्ये सुद्धा असंच आहे, सगळ्या घरगुती ज्या घरी काम करतात बायका, गृहिणी आहेत, त्यांना घेऊन तो कार्यक्रम केलेला आहे सुजिताईने. तर अतिशय आनंद वाटतो. म्हणजे त्यांचं कौतुकही खूप आहे आणि प्रवीण सरांचं कौतुक खूप आहे की त्यांनी इतकं छान त्या महिलांना घेऊन ते, म्हणजे अगदी, म्हणजे तुम्ही, मी नुसतं सांगण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही या, पहा आणि मग तुम्ही काय ते, म्हणजे नृत्यनाट्य आहे की फक्त नाही, हे नृत्यनाट्य नाही, प्रॉपर नाटक आहे, ऐतिहासिक नाटक आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं की इतिहास हे सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आपले छत्रपती शिवाजी महाराज घराघरात नाही, हृदयात सगळ्यांच्या, म्हणजे लहानपणापासून ते सगळ्यांकडे. त्यामुळे आम्ही त्याचा प्रचार करण्यासाठी तो प्रयोग सगळीकडे. आता आम्ही मालवणला पण जाणार आहोत. आमचं एप्रिलमध्ये मालवणला आहे. चालेल. बर, आता अगदी मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला रिक्वेस्ट करीन, एक छोटीशी रचना भरतनाट्यमची तुम्ही सादर करा. सुरुवातच अशी करतो. करू का? हो. अंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयं आहार्यं चंद्रतारादि तं नमं सात्विकं शिवम. वा, खूप सुंदर. आरतीताई, तुम्ही छान तुमचा आपल्या भरतनाट्यमचा प्रवास उलगडून दाखवलात आणि आम्हाला एक छान मेजवानी मिळाली आणि तुमची सगळी मुलाखत खूप छान रंगली. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि वेळोवेळी आमच्या कलारंग म्हणून सुद्धा आमचा प्लॅटफॉर्म आहे, तिथे सुद्धा तुम्ही नृत्याविष्कार सादर करावा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM मध्ये येऊन खूप सुंदर अशी मुलाखत दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नटराजांची कृपा राहिली तर नक्की तुम्हाला सगळं जेवढं होईल तेवढी प्रयत्न करेन. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण आरती राजाध्यक्ष यांना आमंत्रित केलं होतं, ज्या नृत्य विशारद आहेत. भरतनाट्यम आणि फोक डान्सचं ते प्रशिक्षण देत असतात. त्यांची संस्था आहे नृत्यलिका इन्स्टिट्यूट वडाळा इथे, आणि तिथे जवळजवळ 18 वर्ष त्या अध्यापनाचं कार्य करत आहेत. अशाच एका नवीन गेस्टसह भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते.